इमारत बांधकाम, टाउनशिप आणि नागरी प्रादेशिक विकास प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 29 जानेवारी 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवरती केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे. ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना, नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली. या निर्णयामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मुंबई राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक प्लांट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.